प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चना कोळीवाड्याची रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी मी काल सकाळी भिजत घातले 2 वाट्या छोले आणि रात्री उकडून ठेवले, बॉईल करून ठेवले. पाण्यामध्ये फक्त मी हळद घातली होती आणि हे छान बॉईल करून घेतलेले आहेत. आणि सकाळी मला ते टिफिनला द्यायचे आहेत लहान मुलांना, म्हणून मी रात्रीच बॉईल करून घेतले. तर बाकीचं साहित्य बघूया. पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, 2 चमचे चाट मसाला आहे, हा पोह्याचा चमचा वापरलेला आहे. आमचूर पावडर 2 चमचे, जेवणाच्या चमच्याने 2 चमचे बेसन पीठ, 2 चमचे कॉर्नफ्लोअर आणि 2 चमचे मैदा आणि चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत. तर आपल्याला हे सर्व मसाले आधी मिक्स करून घ्यायचे. एकीकडे मी तेल तापायला ठेवलं आहे. आमचूर पावडर, मिरची मी घालत नाही आहे कारण लहान मुलांना द्यायचे म्हणून. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही तिखट घालू शकता. मीठ चवीप्रमाणे आणि लसूण पण आपण टाकणार आहोत सगळ्यात शेवटी. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाण्याचा वापर करायचा. आता तळायला घेऊया. हे बघा, आता इथे मी 2-3 कांड्या लसूण सोलून घेतला आहे, मोठा मोठा घेतला आणि त्याला अशी मध्ये चीर पाडून घेतलेली आहे. बघू शकता, कारण ते तेलात टाकले की मग उडतात, फुटतात, म्हणून मी अशा चिरा पाडून घेतलेल्या आहे. आणि लसूण आपण मोठ्यांना देणार आहोत म्हणून मी जास्त लसूण घेतला. आणि लसणामध्ये मात्र आपण लाल तिखट घालणार आहोत. तेल तापले आहे. हे बघा, आता छान फ्राय झाले, काढून घेऊया. आता याला एकदम लाल भडक कलर पण येणार नाही, कारण मी कलर पण टाकलेला नाही आहे आणि लाल तिखट पण घातलेलं नाही आहे. हे बघा, आता अशा प्रकारे मी सर्व फ्राय करून घेते. हे बघा, चला आपला चना कोळीवाडा तयार आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही, कुरकुरीत आणि मस्त लागतो आणि प्रमाण पण अगदी परफेक्ट आहे. जास्त मसाले पण नाही आणि काहीच
जास्त प्रमाणात घेतलेलेच नाही आहे मी, त्यामुळे छान लागतात. आणि हा लसूण सेपरेट तळून घेतला मी. यात लाल तिखट आणि मीठ घातलेलं आहे. याच्यासोबत पण तुम्ही खाऊ शकता किंवा याच्यातसुद्धा तुम्ही मिक्स करू शकता. आता लहान मुलांना द्यायचं होतं म्हणून मी सेपरेट करून घेतलं. बघू शकता, हे बघा. हे प्रमाण घेऊन तुम्ही नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.